नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशला यामीच्या रूममध्ये कपाटामध्ये कावेरीने बनवलेला फराळ सापडलेला असतो. तेव्हा यमुना आता तिथे आलेली आहे आणि ती म्हणत असते, यश माझं ऐकून घे. तेव्हा यश म्हणतो, बस आता काहीही बोलू नकोस, काही बोलायची गरजच नाहीये, कारण तू काय केलेलं आहेस ना हे तुला माहिती आहे. त्याच वेळी यश पार्थ आणि अनुष्काला सांगतोय की चला तुम्ही दोघंही बाहेर खेळा, मी आलोच, असं त्या दोघांनाही सांगत असतो. यमुना म्हणत असते, अरे यश काय आहे हे? तेव्हा यश म्हणत असतो की मला माहिती काय आहे ते, तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे की काय आहे, तू सांग नक्की काय केलेलं आहे, असं म्हणत यश तिला ओरडत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते, यश मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये, तू असं का करतोयस? म्हणून यशलाच बोलायला सुरुवात करते. परंतु यश मात्र तिथे बोलत असतो. यश म्हणत असतो की मला माहिती आहे मी काय केलेलं आहे आणि तू काय केलेलं आहेस, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे आता शांतपणे कबूल कर, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता माकडे जाणार आहे आणि मला या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत की तू काय काय गोंधळ घालून ठेवलेला आहे, असं म्हणत यशने यमुनाला धमकी दिलेली असते. तेव्हा यमुना म्हणत असते की अजिबात नाही यश, प्लीज मला सांगू नको, अरे दिवाळीच्या दिवशी ती मला घराबाहेर काढेल, प्लीज असं नको करू यश, असं म्हणत आता यशच्या हातापाया पडायला सुरुवात करत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही कावेरीला मुद्दाम अडकवण्यासाठी, कावेरीला पूजेचा मान मिळू नये यासाठी तू हे सगळं केलंस ना, मला माहिती आहे, आणि तू कोणत्या थराला जाऊ शकते ना हे पण मला चांगलंच माहिती आहे, असं यश तिला बोलत असतो. परंतु ती मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, ऐकून घे ना, मी हे सगळं दादासाठी केले रे, दादाने किती भोगलंय माहिती आहे ना तुला, कारण दादाने जर हे केलं नसतं, दादाला म्हणजे त्याच्या बायकोला पूजेचा मान मिळाला तर दादाला बरं वाटेल ना, म्हणून या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, असं मुद्दामच ती सांगत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की बस झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही, कारण तू काहीही सांगितलं तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. इकडे आता कावेरीला बोलवत असतात की कावेरीला पूजेचा मान द्यायचा आहे, पूजेची साडी द्यायची आहे, त्यासाठी कावेरीला बोलवत आहेत. कावेरी मात्र येते आणि तिथे पाटावरती बसलेली असते. कावेरीला हळदी कुंकू लावून ती साडी देणार असतात आणि जेव्हा माचं लक्ष कावेरीकडे जातं तेव्हा मात्र माला धक्का बसतो. म्हणत असते, अगं कावेरी हे सगळं काय झाले? खरं तर कावेरीच्या चेहऱ्यावरती डाग आलेले असतात आणि हे सगळं अमृताचं कारस्थान असतं. इकडे आता माच्या बाबतीत बोलत असते ती म्हणजे यमुना म्हणत असते, प्लीज यश नको ना सांगू मला जर हे कळलं तर मला घराच्या बाहेर काढेल, तुला लक्षात येते का, प्लीज असं नको करू. तेव्हा यश म्हणत असतो की मला माहिती आहे तू कितीही शब्दांचे खेळ केले तरीही कावेरीला पूजेचा मान मिळू नये त्यासाठी तू हे सगळं केलेलं आहे, असं यश तिला बोलत असतो. तेवढ्यातच यश म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता मी मला सगळं सांगणार आहे, तू काहीही बोललीस आणि कशीही वागलीस तरीही मला माहिती आहे की हे सगळं माझ्या कानावर घातलं पाहिजे, असं म्हणत यश तिला बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता इकडे कावेरीच्या चेहऱ्यावरती जे डाग आलेले आहेत त्यामुळं घरातले सगळेजण बोलायला सुरुवात करतात. तर पौर्णिमा म्हणते की अहो वहिनी, हिला तर कांजण्या उठलेत, आता ही कशी पूजा करणार आहे, असं हे बोलणं कावेरीच्या कानावरती पडतं. कावेरीला तर धक्का बसतो. कावेरी म्हणत असते, कसं शक्य आहे, कांजण्या माझ्या चेहऱ्यावरती उठणं कसं शक्य, असं कावेरी विचार करत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणू लागते की वहिनी थोडंसं लांब व्हा, कारण तिच्या चेहऱ्यावरती कांजणे आलेले आहेत. मग यश तिथे आलेला असतो. यश हे सगळं पाहतो आणि यश बोलणारच असतो. यमुना सुद्धा तिथे आलेली असते आणि अचानक कावेरीच्या चेहऱ्यावर कांजण्या कशा आल्या हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि मग यशला म्हणते की आता काय करायचं, माझ्याकडे पर्यायच नाहीये, हा पूजेचा मान मला अमृतालाच द्यावा लागणार आहे, कारण कावेरीच्या चेहऱ्यावर तर कांजणे आलेले आहेत, तिला या पूजेपासून लांबच ठेवायला लागणार आहे, सगळेजण कावेरीपासून लांब व्हा, असं पौर्णिमा आणि दोघीही सांगू लागतात. तेव्हा मात्र अमृताला खूप आनंद झालेला असतो आणि अमृता म्हणत असते की नाही, आता सगळ्या गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे झालेल्या आहेत. आणि मग अमृताला बोलवलं जातं. म्हणते की माझ्याकडे आता पर्यायच नाहीये, त्यामुळं या पूजेचा मान मी अमृताला देणार आहे, आणि म्हणून अमृताला बोलवलं जातं. अमृता तिथं आलेली असते, सगळेजण तिथं असतात. कावेरीला उठवलं जातं. यश कावेरीच्या जवळ जात असतो. तेव्हा म्हणत असते की लांब राहा यश, असं नको करू, तुला नाही माहिती तो कांजण्या आहे, तो संसर्ग होऊ शकतो, तू तिच्यापासून लांब राहा. आणि कावेरी आता रूममध्ये जा बरं तू, कारण काही प्रॉब्लेम होऊ शकतो, तुला माहिती आहे ना, असं माचं बोलणं चाललेलं असतं. कावेरीला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण कावेरीची काहीच चूक नाहीये आणि आता या पूजेचा मान अमृताला दिला जात असतो. कावेरी विचार करत असते की हे कसं शक्य झालं, म्हणजे या सगळ्या मागे
अमृताचा तर हात नाही ना, असा विचार कावेरीच्या मनात आलेला असतो. पण कावेरी शांत होते. मा कावेरीला म्हणते की कावेरी, तू रूममध्ये थांब आणि कावेरीच्या जवळ कोणीही जायचं नाहीये, कारण संसर्ग होऊ शकतो. कांजऱ्या वासामुळे एकमेकांना उठू शकतात असं सगळ्यांचं म्हणणं असतं. कावेरी आता रूममध्ये आलेली असते. पूजेचा मान अमृताला दिलेला असतो. ती साडी सुद्धा तिला दिलेली असते. कावेरी रूममध्ये येते आणि खिडकीतून बाहेर पाहत असते. बाहेरचं ते सगळं पाहून तिला खरं तर वाईट वाटत असतं की यश आणि माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आणि हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, हा विचार कावेरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कावेरी मात्र म्हणत असते की नाही, मला या सगळ्या गोष्टींबाबत विचार करावा लागणार आहे. माने तिला सांगितलेलं असतं की तुला आता पूजा करता येणार नाही आणि या पूजेचा मान आता दिला जातो तो म्हणजे अमृताला. पण मला एक कळत नाहीये की माझ्या चेहऱ्यावर कांजण्या का आल्या, कारण कांजण्या तर मला लहान असतानाच उठलेल्या होत्या. तेवढ्यात बाहेरून दरवाजा कोणीतरी वाजवत असतं. कावेरीला वाटत असतं की विद्या आलीये. पण कावेरी म्हणते, विद्याबाईंनी मी औषध घेतलेलं आहे, तुम्ही नका येऊ आतमध्ये, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जा बरं, असं कावेरी सांगत असते. तेव्हा यश म्हणतो, कावेरी दरवाजा उघडा, मी आलेलो आहे. कावेरी म्हणत असते की का आलात तुम्ही यश, तुम्ही जा, मा ओरडतील, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा यश म्हणत असतो की बास, कावेरी दरवाजा उघडा, नाहीतर मी दरवाजा फोडेला, असं यश कावेरीला सांगत असतो. आणि त्याचबरोबर कावेरी दरवाजा उघडते. चेहऱ्यावर तिने ओढणी घेतलेली असते आणि ती म्हणत असते की यश, तुम्ही येऊ नका इकडे, तुम्हाला माहिती आहे ना माझा चेहरा चांगला नाही दिसत आहे, कारण माझ्या चेहऱ्यावरती कांजण्या आलेल्या आहेत, असं कावेरी सांगत असते. तेव्हा यश म्हणत असतो, कावेरी बाद झालं, काय चाललंय तुमचं, मगापासून चेहऱ्यावर कांजण्या आलेत. काही नाही झालेलं, आणि त्या कांजण्यामध्येही कांजण्या जरी आलेल्या असल्या तरीही तुमचा चेहरा त्या डागांमध्ये सुद्धा तेवढा सुंदर दिसत आहे. यशने खरं तर कावेरीच्या रूममध्ये पणती आणलेली असते, दिवा आणलेला असतो. कावेरीच्या रूममध्ये अंधार असतो आणि कावेरीला तो म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं म्हणत कावेरीची समजूत तो घालत असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. कावेरी मात्र जाम खुश असते. कावेरीला खरंच भारी वाटत असतं. फायनली या सगळ्या गोष्टी कावेरी खरं तर अनुभवत असते आणि या सगळ्यामुळंच कावेरी खरंच खुश झालेली असते. यश म्हणत असतो की कावेरी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये अंधार कधीच येणार नाही आणि तुमचा चेहरा या डागांमध्ये सुद्धा तेवढाच उजळलेला आहे, एवढं लक्षात असू द्या, असं हे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे कावेरी म्हणत असते, नाही यश, तुम्ही बाजूला व्हा, तुम्हाला माहिती आहे ना माने काय काय सांगितले, तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो या कांजण्यांचा, नका येऊ तुम्ही इकडं, असं कावेरी आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र यश ऐकायलाच तयार नसतो. यश म्हणत असतो की नाही कावेरी, काहीही झालं तरीही मला काही होणार नाहीये, मला माहिती आहे. तेवढ्यातच मा तिथं आलेली असते आणि कावेरीला ओरडायला सुरुवात करते, तुला कळत नाहीये का, तुला वाटत नाहीये का तुझ्या नवऱ्याला काही त्रास होऊ नये आणि तू पण अशीच थांबलेली आहे, अगं तुला किती वेळा सांगितलेलं होतं मी, असं म्हणत ओरडत असते. तेव्हा कावेरी म्हणत असते की मी त्यांना जाच म्हणून सांगितलेलं आहे, ते ऐकत नाहीयेत. तेव्हा यश म्हणत असतो की मा, कावेरीची याच्यामध्ये काही चूक नाहीये, मी स्वतःहून आलेलो आहे आणि पंथी लावायला आलेलो, दिवा लावायला आलेलो आहे, असं यश सांगत असतो. तेव्हा मात्र कावेरी पाहत असते. इकडे अनुष्का मात्र मागे लागलेली असते की आई, मला नवीन ड्रेस हवाय, माझ्या सगळ्या मैत्रिणींनी नवीन ड्रेस घेतलेला आहे आणि फक्त माझ्याकडेच नवीन ड्रेस नाही आहे, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र तिथे अमृता आलेली असते आणि अमृता विद्याला म्हणत असते की तुम्हाला जर तुमच्या माहेरी फराळ पाठवायचा असेल तर कावेरीने बनवलेला फराळ पाठवा, मी बनवलेला चांगल्या क्वालिटीचा फराळ पाठवायचा नाही, अशा भाषेत ती बोलत असते. तेव्हा मात्र विद्या म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची थोरल्या जाऊबाई, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही बनवलेला फराळ माझ्या माहेरी पाठवण्याची गरजच नाही आहे, कारण माझ्या माहेरची इथला फराळ येण्याची वाट बघत नाही, त्यांची ती स्वतः बनवतात. आणि राहिला प्रश्न तुमच्या ह्या वागण्याचा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आणि तेवढ्यातच अनुष्का तिथं रडत असते, ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि मग लगेचच कावेरी अमृता बोलायला सुरुवात करते. कसं आहे माहिती आहे का, तुला या वेळेस ड्रेस मिळणार नाही, आपण ड्रेस घेणार नाही, हे ठरलंय ना, मग झालं. कसं आहे माहिती आहे का, तुला कळत नसेल पण तुझ्या बाबांना पगार नाही आहे तेवढा, असं ते बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र विद्याला खूप राग येतो. विद्या म्हणते, माझ्या मुलीपासून लांब राहायचं, माझ्या मुलीला त्रास होईल असं बोलायचं नाही, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती माझी मुलगी माझी, मी बघून घेईन काय करायचं आहे ते, तिला कपडे तर मिळणारच आहे. अनुष्काला ती समजावत असते, हे बघ, तुझ्या बाबांचा पगार जरी कमी असला तरीही तुझ्या बाबांचं आणि माझं तुझ्यावर असलेलं प्रेम खूप आहे, त्यामुळं नक्कीच आपण तुझ्यासाठी ड्रेस घेऊया, काळजी करू नको, उद्या तुझ्या अंगावरती नवीन ड्रेस असणार आहे, असं विद्याने शब्द दिलेला असतो.
त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता कावेरी विचार करत असते की लहान असताना जर माझ्या अंगावरती कांजण्या आलेल्या होत्या तर परत कांजण्या का आलेल्या आहेत, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि कावेरी म्हणत असते नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणून कावेरीने लेप तयार केलेला असतो आणि तो लेप चेहऱ्याला ती लावत असते. ती म्हणत असते काही झालं तरी उद्या सकाळपर्यंत हे सगळे डाग गेले पाहिजेत, असा विचार इकडे कावेरीने केलेला असतो. आणि तो लेप त्या डागांवरती ती लावत असते, कारण तिला खात्री असते की त्या कांजण्या नाही आहेत तर काहीतरी वेगळंच आहे. आणि मग कावेरी आता तो लेप लावते आणि म्हणते एका रात्रीत हे सगळे डाग गेले पाहिजेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मा उठलेली असते, तयार झालेली असते, यशही तयार होऊन आलेला असतो. तेव्हा मा म्हणत असते चल यश उठणं लावून घेते आणि औक्षणही करते, असं ती बोलत असते. थांब मी यांना बोलावून आणते, असं माझं बोलणं असतं. तेव्हा तिच्या लक्षात येतं की बाबा काही बाहेर येऊ शकणार नाहीत. मग यश म्हणत असतो की मा शांत हो, नको वाईट वाटून घेऊ. पुढच्या वर्षी बाबा इथेच असतील आणि पुढच्या वर्षी डबल ओवाळणी घे त्यांच्याकडून, बाबा लवकरच बरे होतील, असं सुद्धा यश सांगत असतो. आणि तेव्हा मात्र मा रडत असते. यश म्हणत असतो नाही मा, रडायचं नाही अजिबात. काहीही झालं तरी बाबा पुढच्या वर्षीपर्यंत बरे झालेले असणार आहेत, काळजी नको करू, असं यश माला सांगत असतो. दोघंही हसत असतात आणि त्याचवेळी दोघांच्याही डोक्यात याच गोष्टी चाललेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यश आणि मा दोघंही बोलत आहेत. आणि इकडे अमृताला आता सांगितलं जातं, तिथे उदय त्याचबरोबर संदीप सगळेजण आलेले असतात. अमृताला सांगितलं जातं की आता उदयला उठणं लावायला घे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अमृताला खूप राग आलेला असतो. अमृता म्हणत असते काय आहे हे सगळं, पण विद्या म्हणत असते आपण सगळेजण इथे आहोत, कावेरी वहिनीच फक्त नाही आहेत, असं विद्याचं बोलणं असतं. कारण त्यांची ही पहिलीच दिवाळी आहे ना, विद्या बोलत असते. आणि मग औक्षण करायला सांगितल्यानंतर अमृता म्हणत असते काय आहे हे, बोरिंग आहे सगळं, कशासाठी करायचंय हे सगळं आणि का करायचंय, गरज काय आहे या गोष्टींची, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला हे अजिबात पटत नाही, असं अमृताच्या डोक्यात सुरू आहे. कारण तिला या गोष्टी करायच्याच नाही आहेत, तिला मुळात इंटरेस्टच नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तेव्हा इकडे मा म्हणत असते की विद्या संदीपला तू उठणं लावून घे, यशला मी औक्षण करून घेते आणि उठणंही लावून देते, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र विद्या म्हणत असते की हो. आणि तेवढ्यातच यशचं लक्ष जातं आणि यश म्हणतो की कावेरी, म्हणजे कावेरी आलेली आहे हे यशच्या लक्षात येतं. तेव्हा मात्र मा म्हणत असते अगं कावेरी, तुला तर कांजण्या आल्या होत्या ना, मग त्या कांजण्या. तेव्हा कावेरी म्हणते की नाही मा, कांजण्या नव्हत्या, त्या वाईट नजर होती आणि ती एका रात्रीत गेलेली आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र मा औक्षणाचं ताट कावेरीच्या हातात देते आणि कावेरीला म्हणू लागते की हे घे, तू यशचं औक्षण करून घे आणि त्याला उठणंही लाव, असं माने स्वतःहून कावेरीला सांगितलेलं असतं. कावेरी मात्र खुश होते, कारण कावेरीलाही यश आणि तिची पहिली दिवाळी छान अशी सेलिब्रेट करायची असते. पण कावेरीने तिथेच आता माझ्या समोर अमृताला तिची लायकी दाखवलेली असते. कारण कितीही काहीही झालं तरीही कावेरीला माहिती आहे की हे सगळं अमृतानेच केलेलं आहे. मग कावेरी अमृताच्या जवळ जाते आणि तिला म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवायचं, गावाकडे राहिलेली मुलगी आहे मी, कसले गावठी उपाय माहिती आहेत ना मला, तुझीही वाट लावेल आणि तू कितीही काही केलं तरी तुझे सगळे डाव मी उधळून लावणार आहे, असं सुद्धा कावेरीने एका दमात सांगून टाकलेलं असतं. आणि इकडे अमृताची वाट लावलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अमृता विचार करत असते की काय केलं असेल हिने, म्हणजे एवढं सहज कसं काय हे शक्य झालं, हा विचार चाललेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आता कावेरी याचं औक्षण करते आणि उदयला मात्र अमृता उठणं लावत असते. पण अमृताचं लक्ष नसतं आणि उदयच्या डोळ्यात बोट जातं. तेव्हा उदय म्हणत असतो अगं काय चाललंय हे सगळं तुझं, कळतंय का तुला, असं हे बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र कावेरी तिथे ठणकावून सांगते जाऊबाई जरा बघा लक्ष कुठे आहे तुमचं. तेव्हा ती मात्र म्हणत असते की हो बरोबरच आहे माझं लक्ष, असं बोलणं दोघांचंही चालू आहे. त्याचबरोबर अमृता मात्र पाहत असते, तिला अजिबात आवडलेलं नसतं, तिला राग आलेला असतो, ह्या गोष्टी तिला पटत नसतात आणि तिचं एकच म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचित्र पद्धतीने समोर येत असतात. तेव्हा कावेरी अमृताची वाट लावण्यासाठी अगदी सज्ज झालेली असते. अमृताच्या बाबतीत काय करायचं हे कावेरीला चांगलंच माहिती आहे. आता मग कावेरी आणि यश
अमृताची वाट लावलेली आहे। जी जी आयडिया अमृताने कावेरीसाठी वापरलेली होती तेच पुन्हा या दोघांनी एकत्र येत अमृताच्या बाबतीत केलेलं असतं आणि अमृताच्या पूर्ण चेहऱ्यावरती कांजणे आलेले असतात आणि अमृता म्हणत असते की मी आता काय करू, हे सगळं कसं शक्य आहे, माझ्या चेहऱ्यावर कसं झालं। बरोबर त्याच पद्धतीने त्या टॉवेलवरती तेच औषध टाकलेलं असतं आणि ते मात्र अमृताची आता कावेरी आणि यशने वाट लावलेली असते। दोघंही तिथं पोहोचलेले असतात आणि आता मात्र अमृता हातापाया पडत असते, कावेरी सांग ना तू काय केला उपाय, तू मला पण कळू दे ना, मला पण सांग ना लावायला। तेव्हा कावेरी म्हणते नाही नाही एवढ्या लवकर नाही, आम्हाला पण मजा घ्यायची आहे असं कावेरी सांगत असते आणि कावेरीने मात्र अमृताची वाट लावलेली आहे कारण या पूजेपासून तुला लांबच ठेवलं पाहिजे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उद्याच्या भागामध्ये कावेरीने पूजा केलेली असते। आताही पुन्हा अमृताने डाव आखलेला असतो तो म्हणजे कावेरीचं तोंड काळं करण्याचा, पण त्याच वेळी कावेरीने तीच आयडिया वापरलेली असते आणि अमृताचा डाव हाणून पाडलेला असतो आणि कावेरीनं अमृताचं तोंड काळं केलेलं असतं आणि तिला दाखवून दिलेलं असतं की काय होऊ शकतं, कशा पद्धतीने गोष्टी होऊ शकतात, हे सगळं दाखवून दिलेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कावेरी म्हणते की बरोबर आहे, तुझं तोंड कसं काळं झालं ना हा प्रश्न पडला असेल ऑब्विसली, कारण तू माझं तोंड काळं करणार होती तर हे सगळं तुझ्या बाबतीत घडणारच होतं असं म्हणत कावेरीने आता अमृताची वाट लावलेली आहे आणि तिला दाखवून दिलेलं आहे की काहीही झालं तरीही माझ्यावरचं ठरायचं नाही असं तिला ठणकावून सांगितलेलं असतं। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।